नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता पैंज असते, त्यामुळे सगळेजण तिथे जमलेले असतात. इथे सयाजीराव येतात आणि त्यावर आता ते म्हणू लागतात, काय झालं, कुठे गेली तुमची जानकी वहिनी? काय घाबरून घरामध्येच बसली का? अजून आली नाही वाटतं. इतक्यातच आता सौमित्रची गाडी तिथे येते आणि सौमित्रलाही सगळे गावकरी मान-सन्मान देतात, नमस्कार करतात. तेव्हा मात्र आता सौमित्रही तिथे जाऊन उभा राहतो. तेव्हा सयाजी म्हणतो, काय झाले, कुठे गेले तुमच्या वहिनी? घरात लपूनच बसल्या का जिंकायच्या आधीच? आणि माहिती आहे त्यांना की त्या हरणारच आहे, त्यामुळं घरात लपून बसले असेल. आणि आता असं म्हटल्यावर सगळे शेतकरी हसू लागतात. इतक्यात आता सौमित्र म्हणतो, तू काळजी करू नको, जानकी वहिनी येतच असतील. तेव्हा मात्र आता सगळेजण तोच विचार करतात की अजून आली नाही. तर तेव्हा आता सयाजी म्हणतो, हो पण त्याआधी खेळाडू तर यायला पाहिजे ना. आणि इतक्यातच आता मागणं जानकीचा आवाज येतो की आले आहे मी. आणि हे बघून आता सगळेजण तिच्याकडे वळून बघतात, तर जानकी मात्र तिथे आलेली असते. आणि आता सगळ्या तिच्या बाजूने असलेल्या गावातल्या महिला सुद्धा आता तिला नमस्कार करू लागतात आणि तिचा मानसन्मान करू लागतात. हे बघून मात्र आता सयाजीला त्रास होत असतो आणि प्रचंड रागही येत असतो. परंतु आता सौमित्रही तिच्या बाजूने असल्यामुळे तो खूपच आनंदी असतो. दुसरीकडे मात्र आता ती सयाजीच्या समोर जाऊन उभी राहते आणि त्याला सांगू लागते की मी आले आहे आणि ठरल्याप्रमाणे इथे मी नांगरणी पण करून दाखवणार आहे. तेव्हा मात्र सयाजी म्हणतो, पण तुझा नवरा कुठे आहे? त्याच्यासाठी एवढं चाललं आहे ना? तर तेव्हा ती म्हणते, काही कारणास्तव ते आज माझ्यासोबत नाहीये, पण त्यांचा विश्वास आणि प्रेम हे माझ्यासोबत कायम राहील आणि त्याच्याच बळावर मी हे सगळं करणार आहे. दुसरीकडे मात्र आता सौमित्र ही वहिनीला ऑल द बेस्ट बोलतो आणि वहिनी, आता तू तुझी परीक्षा द्यायला सुरू कर आणि तुझं चॅलेंज आता पूर्ण कर, असं म्हणून सौमित्र तिथून निघून जातो. आणि त्यानंतर मात्र आता जानकीही त्याला थँक्यू म्हणते. आणि इकडे आता सौमित्र घड्याळामध्ये बघतो आणि तो तिथून निघून जातो. दुसरीकडे मात्र आता सगळेच जण विचारात पडलेले असतात की आता जानकी एकटी कशी नांगरणी करणार आणि कशी पैन जिंकणार. परंतु आता सगळेजण जानकीला सांगतात की तुम्ही जिंकणार का म्हणून. तुमच्यासोबत तर कोणीच नाही. परंतु जानकीचा आत्मविश्वास मोठा असतो की मी जिंकूनच दाखवणार. इकडे काही लोक म्हणतात की तुम्हाला काय माहिती शेतकऱ्यांना किती कष्ट करावं लागतात आणि ते तुम्हाला कळणार आहे का? त्याच्यासाठी खूप ताकद लागते. आणि तेव्हा जानकी म्हणते, हो बरोबर बोलता आहे, पण तेवढा आत्मविश्वास माझ्यामध्ये नक्कीच आहे. आणि असं म्हणून तीही तिथं उभे असलेल्या शेतकऱ्यांना सुनावते. बैल कुठे आहे असं विचारताच लगेच गुलाब मागून येतो आणि म्हणतो, हे काय, बैल सुद्धा आले आहे. आणि तेव्हा आता बैलांना सुद्धा बघताच जानकी आणि सौमित्र मात्र खुश होतो. त्यानंतर आता सयाजी म्हणतो, पण ठीक आहे, मग करा आता सुरुवात तुमच्या नांगरणीला. आणि तेवढ्यात आता सौमित्र जानकीला म्हणतो, वहिनी मी आलोच. आणि तो तिला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट बोलतो आणि आता तो ऋषिकेशकडे जातो. दुसरीकडे मात्र जानकी नांगरणीसाठी तयार होत असते आणि इकडे ऋषिकेश मात्र त्याच्या विचारातच असतो. तितक्यात त्याला समजवण्यासाठी सौमित्र तिथे पोहोचतो आणि सौमित्रला बघताच ऋषिकेश सांगतो की जानकी घरात नाहीये. परंतु सौमित्र म्हणतो, दादा मला तुझ्यासोबतच काम आहे. आणि तो आता समजवण्याच्या आधीच मात्र ऋषिकेश दरवाजा बंद करून घेतो आणि त्यावरही सौमित्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ऋषिकेश पुन्हा जुन्या गोष्टी उकरून काढतो आणि म्हणतो, जेव्हा आम्हाला घरातनं बाहेर काढलं तेव्हा कुठं होता तू? तेव्हा तो म्हणतो, दादा मी तेव्हा नव्हतोच आणि जर असतो तर मी हे अडवलं नसतं का? बरं मला जेव्हा कळलं तेव्हाही मी तुला घ्यायला आलो होतो, पण तूच आलास नाही. तू आपल्यातली ही दरी वाढवली. परंतु ऋषिकेश त्याचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. परंतु सौमित्र म्हणतो, ठीक आहे, तू नको माझा विचार करू, परंतु जी जानकी वहिनी तुझ्यासाठी एवढं लढते आहे, तिच्या मागे तुझं ऋषिकेश म्हणून नाव आहे ना, निदान तिच्यासाठी तरी हे सगळं विसरून जा आणि तिला तुझी गरज आहे, त्यामुळे तू तिला साथ दे. दुसरीकडे आता नांगरणीसाठी जानकी बैलांजवळ जाते आणि बैलांशी बोलतच असते. इतक्यातच तिथे ऐश्वर्या येते, नांगरणी सुरू करणार आणि जोरातच ओरडते, थांबा. तेव्हा आता जानकी हसून तिच्याकडे बघते आणि तिला म्हणू लागते, बरोबर आहे, तोच विचार करत होते, चांगलं काम आहे आणि तू मोडता घालायला आली नाही, असं कसं शक्य? आणि हे ऐकून मात्र आता सयाजीला खूपच राग येतो. तेव्हा आता गुलाबसुद्धा तोंड वाकडं करतो, आली ही. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, हो बरोबर आहे, पण तू आमचे बैल घेऊन हे शेत नांगरू शकत नाही. तेव्हा ती म्हणते, तुमचे बैल?
तर पुढे ऐश्वर्या लगेच म्हणते, "ह्या व्हीलची कॉपी आहे आणि तुझे जे सख्खे दीर आहे ना, त्यांना फक्त शेती आणि शेतीचं उत्पन्न दिलेलं आहे. बाकी सगळं सारंगच्या नावावर आहे आणि माझं नाव काय आहे विसरलीस का? तर तेव्हा तुला हे बैल वापरता येणार नाही. हे बैल परत कर." आणि त्यामुळे आता गावकऱ्यांना पुन्हा प्रश्न पडतो, की आता नांगरणी कशी होणार? त्यामुळे आता लगेचच आमचे बैल परत कर असं ऐश्वर्या सांगते. आणि आता इकडे जानकी ही विचारात पडते. दुसरीकडे सौमित्र त्याचं काम करतो आणि तो म्हणतो, की "दादा मी निघतो आता, पण तू विचार कर." आणि यावर आता ऋषिकेश मात्र विचारात पडतो. दुसरीकडे आता बैल घेऊन जाण्यासाठी ऐश्वर्या सांगत असते, तेव्हा गुलाब नकार देतो. तेव्हा ती जोरात त्याच्यावर ओरडते, "काय रे, तू विसरलास का माझं नाव काय आहे? तर सांग माझं नाव." तेव्हा गुलाब म्हणतो, तोंड वाकडं करूनच. ऐश्वर्या लगेचच जोरात ओरडते, "पूर्ण नाव सांग." तेव्हा तो म्हणू लागतो, "ऐश्वर्या सारंग रणदिवे." आणि मग ती म्हणते, "कळलं ना? म्हणजे हे सगळं सारंगच्या नावावर आहे. त्यामुळे मी सांगते आहे ना, हे इथनं घेऊन जायचं. अजिबात बैल हिला द्यायचे नाही. चल लगेच बैल इथनं घेऊन जा." आणि असं म्हणून तो बैल न्यायला सुरुवात करतो, परंतु बैल तिथनं हलत नाही. हे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. त्यामुळे जानकी आता त्यांच्या कानात काहीतरी सांगते आणि तेव्हा मात्र बैल तिथून हालतात आणि जानकी त्यांना नमस्कार करते. इकडे ऐश्वर्या म्हणते, "काय गं, असं काय सांगितलं तू त्यांच्या कानात? इतका वेळ तर ते हालत पण नव्हते आणि आता लगेचच तिथून निघाले." तेव्हा जानकी हसून म्हणते, "ते तुला कळणार नाही. मी फक्त एवढंच सांगितलं, की यात तुमची काही चूक नाही, पण जिंकणार आपणच आहोत. तुम्ही काळजी करू नका." त्यानंतर आता ऐश्वर्या ही तिला ऑल द बेस्ट म्हणते. "आता कर तुला काय नांगरणी करायची ते." आणि असं म्हणून तिच्या बापाच्या शेजारी जाऊन उभी राहते. दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश विचारातच पडतो, कारण त्याला जानकीची आठवण येत असते आणि प्रत्येक क्षणी तिने आपल्याला कशी साथ दिली असते हेही त्याला आठवत असतं. आणि तो त्याच विचारात असतो, की नेहमी संकटकाळी तिने मला मदत केली आहे आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. आज तिच्यावर अशी वेळ आहे, तर मी तिची साथ सोडून कसं चालणार? परंतु मला या रणदिव्यांचं काहीही नको आहे. मला माझ्या बळावर सगळं उभं करायचं आहे. पण मी करू तरी काय करू? असं म्हणून तो पुन्हा आत जातो आणि दरवाजा लावून घेतो. इकडे मात्र आतमध्ये गेल्यावर सुद्धा त्याला सौमित्रचं आणि जानकीचं सगळं बोलणं आठवत असतं आणि तो खूपच टेन्शनमध्ये असतो, की मी नक्की काय निर्णय घ्यावा असा तो विचारच करत असतो. दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्याने जानकीकडनं बैलही काढून घेतलेले असतात. त्यामुळे आता नांगरणी कशी करायची हा विचार तिला पडलेला असतो आणि आता सगळं गाव तिच्यावर हसत असतो, की आता नांगरणी करून दाखवा. तेव्हा आता जानकी म्हणते, "बैल नसले म्हणून काय झाले? मी आहे ना." आणि असं म्हणून ती जमिनीची माती कपाळाला लावते आणि हर हर महादेव असं जोरात जय जयकार करते आणि नांगरणीला सुरुवात करते. बैलांच्या ऐवजी ती स्वतःच्याच खांद्यावर नांगर ठेवून नांगरणी करताना येणाऱ्या भागात आपल्याला दिसणार आहे. तेव्हा तिचा तोल जातो आणि सयाजी आणि ऐश्वर्याला प्रचंड हसू येतं. परंतु इतक्यात तिला साथ देण्यासाठी ऋषिकेश तिथे येतो आणि हे बघताच आता सयाजी आणि गावकरी सोबतच ऐश्वर्याच्या मात्र चेहऱ्यावरचा रंग उडतो. त्यानंतरच आता ऋषिकेश आणि जानकी मिळून हे दोघंही मिळून शेत नांगरून ही पैन जिंकून दाखवणार असतात. हे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आणि सयाजी मात्र कायमचा त्यांच्या रस्त्यातनं अगदी बाजूला काढून त्यांनी फेकलेला असतो आणि दोघांचीही हार झालेली असते. सयाजी आणि ऐश्वर्या तोंड पाडून तिथून निघून गेलेले असतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.